प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 6वीतील 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस आपण बघणार आहोत. हॅपीनेस म्हणजे आनंद, सॉंग्स म्हणजे गाणी, आनंदाची गाणी असा या सगळ्याचा तिथे अर्थ होणार आहे. आनंदाची गाणी अशा पद्धतीने बघूया. वेन यू आर हॅपी, वेन जेव्हा, यू आर हॅपी जेव्हा तुम्ही आनंदी आहात. वेन यू आर हॅपी जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट. आता नो हा जो शब्द आहे KNOW नो, ज्यामध्ये के सायलेंट आहे, डब्ल्यूचा पण आवाज आपल्याला काढायचा नाही, तेही सायलेंट. नो नो अशा पद्धतीने यू नो इट. नो. क्लॅप युअर हँड, क्लॅप म्हणजे टाळी वाजवा, युअर हँड्स म्हणजे तुमच्या हाताची, दोन्ही हातांनी टाळी वाजवायची आहे. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. हे डबल रिपीट होणार आहे लाईन्स. देन वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. जेव्हा तुम्हाला ते दाखवायचं आहे, टू शो म्हणजे दाखवणे, रिअली म्हणजे खरोखरच, वॉन्ट म्हणजे तुमची इच्छा होत आहे आणि खरोखरच तुमची इच्छा होते ते दाखवायची की तुम्ही आनंदी आहात. वेन यू आर हॅपी जेव्हा तुम्ही आनंदी आहात, अँड यू नो इट आणि ते तुम्ही जाणता, तुम्हाला माहिती आहे, क्लॅप युअर हँड्स. अशा पद्धतीने ही पोएम आपल्याला सिंगिंग करायची आहे, आपल्याला गायची आहे. सिंग द फर्स्ट सॉन्ग इन using other actions like sing a song, dance around, nod your head, etc. in place of clap your hands. कशा पद्धतीने? For example, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, sing a song. Next action, dance around. When you are happy and you know it, dance around. When you are happy and you know it, dance around. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, dance around. Like this you have to do actions and sing the song. आता या ठिकाणी sing your way home. Sing your way home. Sing म्हणजे गा, your way home घरी जात असताना. Sing your way home at the close of the day. जेव्हा शाळा तुमची संपणार आहे, सुटणार आहे, त्यावेळेस तुम्हाला गाणं गायचं आहे घरी जात असताना. Sing your way home, drive the shadows away. सगळं काही अंधार, तुमच्या चिंता, तुमचे दुःख काय होतात त्यामुळे दूर होऊन जातात जेव्हा तुम्ही गात गात घरी परतता. स्माईल एव्हरी माईल. प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाटेवर तुम्ही काय करायचं आहे? स्मित हास्य करायचं आहे, आनंदी राहायचं आहे, स्माईल करायचं आहे, हसायचं आहे. फॉर वेअर एव्हर यू रोम. तुम्ही कुठेही गेलात, रोम म्हणजे भटकणे किंवा जाणे, कुठेही तुम्ही जा. इट विल ब्राईटन युअर रोड. त्यामुळे तुमचं रोड प्रकाशमय होणार आहे, तेजस्वी होणार आहे. इट विल लाईटन युअर लोड. आणि तुमचा जो ताणतणाव आहे तो कमी होणार आहे, लाईटन होणार आहे म्हणजे हलका होणार आहे. इफ यू सिंग युअर वे होम. जर का तुम्ही घरी जाताना, शाळेतून परत जाताना घरी जर तुम्ही गाणी गायली आनंदाने, तर हे सगळं होणार आहे. लेट अस सिंग द सॉन्ग. सिंग युअर वे होम ॲट दी क्लोज ऑफ द डे. सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडोज अवे. Smile every mile for wherever you roam. It will brighten your road, it will lighten your load. If you sing your way home, if you sing your way home. अशा पद्धतीने हे सॉंग्स ऑफ हॅपीनेस आहे. हे तुम्हाला लर्न बाय हार्ट करायचे आहे. आपल्या वहीवर लिहा. एखादा आणखीन शब्द राहिला असेल तर तो विचारा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यानंतर आपल्याला ग्लॉसरी बघायचं आहे. सिंग युअर वे होमचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. वेन यू आर गोईंग बॅक होम, सिंग ऑन द वे, बी हॅपी. जेव्हा तुम्ही घरी जात आहात, परतत आहात शाळेतून, तेव्हा ऑन द वे म्हणजे वाटेवर तुम्ही आनंदाने गाणी गायला हव्या. ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे व्हेन युअर वर्क इज डन. जेव्हा तुमचं काम पूर्ण झालं असेल तेव्हा तुम्ही शेवटी, दिवसाच्या शेवटी जेव्हा घरी परतत आहात, या पद्धतीने ॲट द क्लोज ऑफ द डे. ड्राईव्ह द शॅडोज अवे मीन्स रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड.
जेवढे काही सॅड म्हणजे जे तुम्हाला दुखी करतात असे विचार तुमच्या मनातून बाहेर निघून जातात. ड्राईव्ह द शॅडोज अवे या फ्रेजचा अर्थ हा होतो. रोम मीन्स वॉन्डर, ट्रॅव्हल, कुठेही प्रवास करणे, भटकणे. रोम. ब्रायटन युअर रोड मीन्स हिअर इट मीन्स मेक यू फील हॅपी अँड चीअरफुल. तुम्हाला आनंदी, हॅपी आणि चीअरफुल, प्रसन्न वाटणे या अर्थाने हे ब्रायटन युअर रोड आलेलं आहे. ब्रायटन युअर रोड, brighten your road. Now, lighten your load means here it means make your worries or problems smaller. तुमची ज्या चिंता आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या हलक्या होणे, छोट्या होणे या पद्धतीने आहेत. So students, please learn the poems by heart, sing them, enjoy them. Thank you for watching. Like, share and subscribe.